आज मी मिसळ करणार आहे। हे सगळे खडे मसाले, हे लवंग, दालचिनी, तमालपत्राचं पान, विलायची, 2 चमचे धने, 2 चमचे तीळ, खसखस हे सगळं पहिले भाजून घेते। हे खोबरं, सुकं खोबरं घ्यायचं मिसळमध्ये घालायला। हे कांदा एक असा आडवा चिरून घेतलाय, आलं, कोथिंबीर, एक टमाटो, लसूण हे सगळं परतून भाजून घेते, म्हणजे त्याचं वाटण करते। मग पुढचं दाखवते। कढई तापली, कढईमध्ये टाकते धने, ते पहिले थोडे धने भाजून घ्यायचे, नंतर मग खसखस, तीळ टाकायचे सारे। आता अगदी खमंग होतं, अगदी मस्त झाले भाजून काढून घेते। ही वेगळी अशी पूड करून घ्यायची, आधी वाटून घ्यायचं, म्हणजे वाटलं जातं चांगलं बारीक। तर एक कांदा टाकते, थोडं तेल ओतलं, कांदा आहे, लसूण, आलं, आता हे टमाटो, तर जराशी चॉकलेटी रंग येऊन द्यायचा, जास्ती काही करपवायचं नाही आहे ते। तर हे वाटून घेते बारीक, थंड झालं तर चांगलं। पहिली ही जी पूड करून घ्यायची, म्हणजे चांगलं बारीक होतं, वाटलं जातं। आता बारीक करून झालं, याच्यामध्ये काढते। खमंग वास सुटला, लागली एक नंबर मिसळ होती, भारी लागली। आता कांदा ते परतू दे, ते वाटून घेते। मग कांदा आता परतू आले, आता एक खोबरं पण याच्यामध्ये भाजून घेते, कोथिंबीर, कांदा परतला, आता काढून घेते, थंड होऊ दे, मग मी वाटून घेते। वाटणने गॅस बंद करते, पुढचे दाखवते। थंड होऊ दे, कुकरमध्ये मी शिजवून घेते मटकी। आता थोडंसं तेल होते, पहिलं तापू दे जरा, तेल तापले का बघते, मोहरी टाकते पहिली, हे जिरं, लसूण, हा थोडा कांदा चिरलेला बारीक असा, कढीपत्ता, हिंग चिमूटभर, हळद, चांगलं परतला आता कांदा, ते मटकी, पाणी घालते, हे एवढा अर्धा घातला मी तांब्या पाण्याचा। आता झाकण लावते, त्याला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या, मटकी हलकी असते ना, लगेच शिजती। शिजू दे आता, 2च शिट्ट्या करायच्या, जास्त शिट्ट्या करायच्या नाही। मीठ टाकते, मीठ राहून गेलं माझ्याकडनं, झाकण लावते। आता हे वाटून घेते मी, तर मटकी शिजते, वाटून घेते। मसाला पण त्याच्यामध्ये घालायचा, वाटणामध्ये वाटून घेते, पाणी घालायचं, वाटून घ्यायचं, मीठ 1 चमचा, झालं हे वाटण। आता वाटून, आता फोडणी देते, झाले, खूप झालं, 2 शिट्ट्या पण झाल्या, गॅस बंद करते। आता 2 मिनिट थंड होते, मग फोडणी देते। शिजली आता मटकी, काढून घेते। मस्त
लागली. मस्त शिजली. दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि ह्याच्यातच फोडणी देणार आहे. या कुकरमध्ये मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये. कुकर ठेवलं मी, त्याच्यामध्ये तेल ओतते, त्याच्यामध्येच मी फोडणी देते, तापू देते. आता मसाला टाकते. वाटण त्याच्यामध्ये 2 चमचे दही पण टाकायचं. मसाला परतताना टाकायचं. चांगलं फेटून घ्यायचा मसाला. मसाला असा चांगला दही टाकलं की असं फेटून घ्यायचा, चांगला परतून चांगला म्हणजे आणि दही टाकायचंच त्याच्यामध्ये. भारी मिसळ होणार की एक नंबर. कसला खमंग वास सुटला या मसाल्याचा आता वाटणाचा. हळद, लाल तिखट, तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही टाका. मी 2 चमचे टाकले. मसाला चांगला आता परतून झाला. वाटण तेल सुटले अगदी, खमंग वास सुटले अगदी त्याचा. तरी मटकी होते त्याच्यामध्ये. पाणी गरम घालायचं, गार पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. मी गरम पाणी करून घेतलं. पाणी गरम केले मी कढईमध्ये ओतून. तुम्हाला किती पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यात घालू शकता. थोडं ओतते. शिजू दे. मीठ 1 चमचा. झाले आता उकळी चांगली. आता बंद करते गॅस. मस्त सुगंध वास सुटला अगदी भारी. बंद करते. मग भरून घेते. 2 मिनटं थंड होऊ दे. जराशी कोथिंबीर टाकते वरून, थोडीच, काय जास्ती नाही टाकायची. जराशी. भारी अगदी एक नंबर झाली मिसळ पाव. किती मस्त झाली, छान भारी, हॉटेलसारखीच अगदी. माझी रेसिपी आवडते शेअर करा, लाईक करा. कशी झाली मिसळ सांगा मला.